रामकृष्ण हरी. आमचे परममित्र दिगंबर भाऊ पवार अंधापुरीकर यांचं सुंदर असं हे लेडीज बॅगचं आणि चप्पलचं सुंदर असं दुकान माजलगाव या ठिकाणी आहे. अनेक वर्षापासून त्यांना या बिझनेसचा अनुभव आहे. पुणे या ठिकाणी अनेक दिवस त्यांनी काम केलेलं आहे आणि आता माजलगाव नगरीमध्ये स्वतःच सुंदर असं दुकान या ठिकाणी आहे. आज त्यांची या ठिकाणी भेट झालेली आहे. आपण त्यांच्याशी थोडी बातचीत करूया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज आपल्याला पाहून खूप आनंद वाटला. आपण या धंद्यामध्ये नेमके कसे उतरलात की हा एक ग्रामीण भागाच्या दृष्टीने नवीन धंदा आहे, पण आपण हा धंदा कसा काय निवडला याच्याविषयी 2 मिनिट आम्हाला सांगा. नमस्कार म्हणू का? नमस्कार मित्रांनो. मी सुरुवातीला माझ्या मावस भावाकडे कामानिमित्त गेलतो पुण्याला रविवार पेठेमध्ये. तिथे 7-8 वर्ष मी जॉब केला. लॉकडाऊनच्या नंतर म्हणजे आतमध्ये लॉकडाऊन पडलं आणि लॉकडाऊनच्या दरम्यान मध्ये 2 वर्ष मी बँकमध्ये पण जॉब केलाय. तरी पण माझी जिद्द होती की काहीतरी व्यवसाय करायचा, स्वतःचा व्यवसाय करायचा. 8 वर्षाचा अनुभव होता. त्यानुसार मी 2 वर्ष बँकमध्ये जॉब केला. स्वतःचं शॉप पण टाकलं होतं पुण्याला. काही कारणास्तव तिकडे बंद केलं. पार्टनरशिप मध्ये होते पण त्याच्यामध्ये एवढं काय परवडत नव्हतं. त्या हिशोबानं पुण्यातला शॉप बंद केला आणि असा निर्णय घेतला की गावाकडे आपण बॅग हाऊस या दुकानामध्ये नेमकं कसं काय आपण म्हणजे ओळख झाली या धंद्याची आपल्याला? हे म्हणजे आपलं कसं रविवार पेठेत भाऊ कामाला होता, त्याच्या थ्रू आपण रेफरन्सवर गेलतो समजा, नाही का. त्याच्यामुळं आपल्या ते भाऊ क्षेत्रात असल्यामुळे आपल्याला बी त्या क्षेत्रात उतरायचं अशा हिशोबानं आपण बी पुढं पाऊल टाकण्यात आलं आपल्या या क्षेत्रामध्ये. त्यानुसार आपण विचार केला की आपला बी स्वतःचा व्यवसाय असावा. त्यानुसार आपण माजलगाव ठिकाणी आपलं स्वतःचं शॉप ओपन केलेलं आहे. 7-8 महिने झाले सध्या. तर यामध्ये आपण यशस्वी आहात का असं वाटतं का आपल्याला? एकदमच समजा यशस्वी होऊ शकत नाही कोणी, पण हळूहळू होईल परिवर्तन, नाही का. ठीक आहे. आम्ही या ठिकाणी आलोत, आपली मुलाखत घेतली. आपला हा बिझनेस पाहून आम्हाला आनंद वाटला. अशीच आपल्या बिझनेसमध्ये वाढ व्हावी हीच असणारी एक भगवंताच्या चरणी आमची प्रार्थना आहे. धन्यवाद.